चला तर एका अशा कहाणीबद्दल बोलूया जी कुठल्या एका व्यक्तीपासून नाही तर एका जागेपासून सुरू होते. एक अशी जागा जिथे जगातील सगळ्यात शक्तिशाली लोकांची काळी रहस्य दडलेली होती. विचार करा, मॅनहॅटनच्या अगदी मध्यभागी एक 7 मजली घर. हे फक्त एक आलिशान घर नव्हतं, तर एका मोठ्या आणि भयानक षड्यंत्राचं केंद्र होतं. आणि आतलं वातावरण तर आणखीनच विचित्र होतं. म्हणजे एखाद्या भयपटाचा सेट वाटावा असं. प्रत्येक वस्तू, प्रत्येक कलाकृती एक वेगळीच अस्वस्थ करणारी कहाणी सांगत होती. पण सगळ्यात भयानक गोष्ट कोणती असेल तर ती ही होती की ह्या घरात प्रायव्हसी म्हणजे खाजगीपणा नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. प्रत्येक कोपऱ्यावर, प्रत्येक क्षणावर कॅमेऱ्यांची नजर होती. तर मग प्रश्न पडतो की हे घर नक्की होतं तरी कोणाचं? या रहस्यमयी महालाचा मालक होता जेफ्री एप्स्टाईन, एक नाव जे पुढे जाऊन एका भयंकर जागतिक घोटाळ्याचं दुसरं नाव बनलं. आणि आता नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लाखो पानांच्या कागदपत्रांमुळे ह्या घोटाळ्याने एक नवीन आणि धक्कादायक वळण घेतलं आहे. आणि यात जी नावं समोर आली आहेत ती अक्षरशः हादरून टाकणारी आहेत. बघा, इतिहासात पहिल्यांदाच असं होतंय की भारताच्या राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील इतकी मोठी नावं ह्या जाळ्यात अडकलेली दिसत आहेत. आणि त्यांच्यासोबत आहेत जगातील इतरही मोठे दिग्गज. पण मोठा प्रश्न हा आहे की एक कॉलेज ड्रॉपआउट, एक शिक्षा झालेला गुन्हेगार, त्याच्याकडे एवढी शक्ती आली तरी कुठून? याचं उत्तर दडलंय एका अतिशय हुशारीने आखलेल्या ब्लॅकमेलच्या योजनेत. या पद्धतीला म्हणतात कॉम्प्रोमॅट. हा एक रशियन शब्द आहे. याचा सरळ अर्थ होतो लोकांच्या अशा काही गोष्टी रेकॉर्ड करून ठेवणं ज्याचा वापर करून त्यांना नियंत्रणात ठेवता येईल. आणि असं म्हणतात की एप्स्टाईन या कलेत माहीर होता. एप्स्टाईनची काम करण्याची पद्धत अगदी सरळ होती. आधी जगातल्या शक्तिशाली लोकांना आपल्या घरी पार्टीसाठी बोलवायचं, मग छुप्या कॅमेऱ्यांनी त्यांचं रेकॉर्डिंग करायचं आणि मग त्याच स्टेप्सचा वापर करून त्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवायचं. अगदी सोपं, पण तितकंच भयानक. हे सगळं किती भयानक होतं याचा अंदाज या प्रकरणातल्या एका पीडितेच्या शब्दावरून येतो, जिने हे सगळं स्वतःचा डोळ्यांनी पाहिलं होतं. आता वळूया त्या पुराव्यांकडे जे थेट भारताकडे बोट दाखवत आहेत. आणि याची सुरुवात होते प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नावाने. कागदपत्रांनुसार अंबानी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अगदी जवळच्या लोकांना भेटण्यासाठी एप्स्टाईनची मदत मागितली होती आणि त्यासाठी त्यांनी भारतीय नेतृत्वाचा उल्लेख केला होता. आणि गंमत बघा, एप्स्टाईनने हाच निरोप पुढे पोहोचवताना त्याला एक वेगळंच वळण दिलं. त्याने अंबानी यांना थेट पंतप्रधान मोदींचे दूत म्हणूनच सादर केलं. इतकंच नाही, तर एप्स्टाईनने पुढे जाऊन एक असा दावा केला जो सगळ्यांनाच धक्का देणारा होता. त्याने असं भासवलं की ह्या पडद्यामागच्या सगळ्या घडामोडींना सर्वोच्च स्तरावरून मंजुरी आहे. या यादीतलं पुढचं नाव आहे हरदीप सिंग पुरी यांचं. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की भारताचे एक एवढे मोठे मुत्सद्दी एका शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला एकदा नाही, दोनदा नाही, तर 3-3 वेळा का भेटत होते? हाच प्रश्न आता सगळ्यांना पडलाय. खुद्द पंतप्रधान मोदींचं नाव एप्स्टाईनने एका ईमेलमध्ये घेतलं होतं आणि एक मोठा दावा केला होता. अर्थात भारत सरकारने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत त्याला एका गुन्हेगाराची बडबड म्हटलं आहे. खरं तर ही भारतीय नावं या जागतिक षड्यंत्राचा केवळ एक छोटासा भाग आहेत. हे जाळं इतकं मोठं आहे की त्यात जगातील अनेक मोठे मासे अडकले आहेत. म्हणजे बघा ना, ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्रूपासून ते अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत आणि मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते टेस्लाचे एलॉन मस्क, एप्स्टाईनची पोहोच सत्तेच्या प्रत्येक दालनात होती. पण या सगळ्यात एक प्रश्न अनुत्तरित राहतो. एवढे पुरावे, इतकी मोठी नावं समोर येऊन सुद्धा या प्रकरणात अजूनपर्यंत कोणालाही जबाबदार का धरलं गेलेलं नाही? हे ऐकून आश्चर्य वाटेल की या इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेटमध्ये एप्स्टाईनला सोडल्यास फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला शिक्षा झाली आहे. तिचं नाव आहे घिस्लेन मॅक्सवेल. फक्त एक व्यक्ती. आणि ह्या प्रकरणातील रहस्य इथेच संपत नाहीये. अजूनही जवळपास 40% कागदपत्र सार्वजनिक केलेली नाहीत. विचार करा, त्या बंद फायलींमध्ये अजून कोणकोणती रहस्य दडलेली असतील? आणि हे सगळं आपल्याला त्या शेवटच्या आणि सर्वात अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतं. तुरुंगात झालेला एप्स्टाईनचा मृत्यू खरंच एक आत्महत्या होती? की जगातील सर्वात शक्तिशाली लोकांची गुपितं
कायमची गाडून टाकण्यासाठी केलेला एक थंड रक्ताचा खून होता